कोणी अंगावर आलं तर सिंगावर घ्यायला सुद्धा मी मागे पुढे पाहत नाही, म्हणूनच पहिली याचिका दाखल करायची महाराष्ट्रात मनोहर धोंडेंनी हिंमत दाखवली। याचिका दाखल केल्यानंतर मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव भेट घेण्यासाठी कार्यालयामध्ये आले होते। नागरिकांनी तुम्हाला पाठिंबा दर्शवला आहे। नागरिकांच्या अडीअडचणी गावगाड्यामध्ये आता सध्या काय त्यांना अडचणी निर्माण होतात त्या समस्या तुम्हाला सांगितल्या, काय भावना आहे तुमच्या, काय अडचणी सोडवल्यात त्यांच्याकडून? सगळ्यांना सप्रेम जय शिवा, जय ओबीसी। खरं तर मी आज पहिल्यांदाच लोहा या ठिकाणी माझ्या संपर्क कार्यालयामध्ये मुंबईत याचिका दाखल केल्यानंतर आलो आहे आणि आल्याच्या नंतर ओबीसी बांधव असतील किंवा त्यामध्ये दलित बांधव आहेत, मराठा बांधव सुद्धा आहेत, ही सगळी मंडळी आज मला कार्यालयावरती भेटायला आले होते। अनेकांच्या भेटी झाल्या, चर्चाही झाल्या। काही ठिकाणी अज्ञानातून काही लोक ओबीसीच्या मंडळीवरती काही ठिकाणी अन्याय करण्याचा प्रयत्न करतायत। त्याही व्यथा लोहा तालुक्यातलं लवराळ सारखं गाव जिथं सरपंच ओबीसीची महिला आहे, त्या महिलेवर पण कसा अन्याय केला, घरी रात्री उशिरा 11 वाजता हल्ला केला, हाही उल्लेख त्यांनी मला सांगितला किंवा काही बाबी त्याच्या अडीअडचणी मला सांगितल्या आणि भूमिका समजावून घेण्याचा प्रयत्न केला। मी आपल्या माध्यमातून पहिल्यांदाच या ठिकाणी याचिका दाखल केल्यानंतर बोलतो आहे। मी आपल्याला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र हा अत्यंत सृजनशील लोकांचा महाराष्ट्र आहे। सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदानं नांदतात। प्रत्येक गावखेड्यामध्ये प्रत्येकाचा ओबीसी असेल, मराठा असेल, दलित असेल, एकमेकाचा उमऱ्याला उमरा आहे, धुऱ्याला धुरा आहे आणि म्हणून कुठेही अशा प्रकारचं वितुष्ट निर्माण होऊ नये, वैर निर्माण होऊ नये, हीच खरं तर मनोहर धोंडेची भूमिका आहे। आणि म्हणून मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केली ती काही मराठा समाजाच्या विरोधात याचिका दाखल केलेली नाही। मी 40 वर्ष चळवळीतला कार्यकर्ता आहे। मी कायद्याचा आणि खास करून ओबीसी आरक्षणाचा अभ्यासक आहे। त्याचं कारण असं आहे की मागच्या 30 वर्षाच्या शिवा संघटनेच्या चळवळीतून मी महाराष्ट्रातल्या 25 जाती वीरशैव लिंगायत समाजातल्या त्या ओबीसीच्या GR मध्ये मी समाविष्ट केलेल्या आहेत आणि त्याचा लाभ समाज घेतोय। त्याला कुठेही कायद्याच्या कसोटीवरती आव्हान झालं नाही आणि काही लोकांनी केलं होतं तरी ते खारिज करण्यात आलं। त्यामुळे कायद्याच्या चौकटीमध्ये, कायद्याच्या निकषावर मनोहर धोंडेंनी शिवा संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या 25 जातींना ओबीसीचं आरक्षण राज्यामध्ये दिलंय आणि त्यातल्या 6 जातींना केंद्राच्या ओबीसीच्या यादीमध्येही आरक्षण मिळवून दिलंय। त्यामुळं आरक्षण कसं मिळतंय त्याची पूर्ण कल्पना आणि जाणीव मनोहर धोंडे म्हणून चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला आहे आणि म्हणूनच ही राज्यकर्त्यांची जी फसवेगिरी आहे त्यातून समाजामध्ये वितुष्ट निर्माण होणं आणि खास करून मराठा समाजाची 2 सप्टेंबर 2025च्या GRच्या माध्यमातून फसवणूक केलेली आहे, हे माझं स्पष्ट मत आहे। आणि म्हणूनच मी मराठा समाजाच्या विरोधात याचिका दाखल केली नाही, तर दुसऱ्यांदा मराठा समाजाची शासन फसवणूक करू पाहतंय त्या शासन निर्णयाला मी महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये याचिका, जनहित याचिका दाखल केलेली आहे। त्यामुळं त्यातून गैरसमज निर्माण होऊन ज्यांचं अज्ञान आहे, मराठा समाजात जे खरे अभ्यासक आहेत, चळवळीतले आहेत, त्यांना याची पूर्ण कल्पना आहे। परंतु गावखेड्यामध्ये जे अज्ञानी लोक असतात, भावनिक लोक असतात, त्यांना कदाचित याची पूर्ण कल्पना नसते आणि म्हणून त्यातून अशा प्रकारच्या काही घटना घडवल्या जातात। त्यांनाही मला सांगायचंय, मनोहर धोंडेंना उच्च न्यायालयामध्ये जी जनहित याचिका दाखल केली ती ओबीसीच्या भल्यासाठी तर आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त मराठ्यांच्या भल्यासाठी आहे, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। पाहायला गेलं तर आता तुमच्या समोर मोठमोठ्या फायली दिसतात, याच्यामध्ये काय सांगतो? बघा, मी आत्ताच उल्लेख केला, मी साधारणतः 28 जानेवारी 1996ला शिवा संघटना स्थापन केली। तेव्हापासून मी महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजाला आरक्षण कसं मिळवता येईल याचा मी अभ्यास करत आलो। देश स्वतंत्र झाल्यापासून ही वेगवेगळ्या घटनाक्रमाचा मी अभ्यास केलेला आहे
सुप्रीम कोर्टाच्या निकालाचाही मी अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी वीरशैव लिंगायत समाजाला ज्या वेगवेगळ्या जाती उपजाती आहेत त्या जाती उपजातींना 4 आरक्षण मी मागितलं. त्यातला 2005 ला एक प्रवर्ग आम्ही हातात घेतला, तो आहे ओबीसी. महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजाला जाती उपजातींना ओबीसीचं आरक्षण मिळावं ही भूमिका माझी आणि मराठा समाजाचं चळवळीतलं नेतृत्व म्हणून जे माझे मित्र होते कैलासवासी विनायकराव मेटे, आम्ही दोघांनी 2005 साली मुंबईच्या आझाद मैदानाच्या जवळ असलेल्या मराठी पत्रकार संघामध्ये एकत्र पत्रकार परिषद घेतली होती. मी लिंगायत समाजाच्या जाती उपजातीला आरक्षण मागितलं आणि विनायकराव मेटेंनी मराठा समाजाला आरक्षण मागितलं. शिवा संघटनेचा मी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला आणि विनायकराव मेटेंनी माझ्या मागणीला पाठिंबा दिला. अशा पद्धतीनं 2005 ला हा प्रवास आमचा एकत्र सुरू झालेला आहे आणि त्याच्यानंतर आजच्या तारखेपर्यंत आपण बघितलं असेल तर शिवा संघटनेच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या 25 जातींना ओबीसीचं आरक्षण मिळवून दिले, मी उल्लेख केला. परंतु दुर्दैवानं मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही. ही चळवळ योग्य दिशेनं जाऊ शकली नाही, किंबहुना सरकारने फसवणूक केली आणि त्यातून चळवळ भरकटत गेली. ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे प्रसंग आले त्या वेळेला मी मराठा समाजाचीही फसवणूक होऊ नये म्हणून मी उघड भूमिका घेतलेली आहे. हे उदाहरण म्हणून आपल्याला सांगेल, 2014 ला नारायण राणे कमिटी नेमली आणि नारायण राणे कमिटीच्या अहवालावरून मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं. त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना आरक्षण दिलं, परंतु विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली आणि त्या दरम्यान मुंबईमध्ये जेव्हा IBN लोकमतवर एबीपी माझावर महाचर्चा झाल्या, त्या महाचर्चेमध्ये मी होतो. आजही युट्यूबला तुम्ही महाचर्चा टाका आणि ते बघा. त्याही वेळेला आजपासून 10 वर्षापूर्वी मी टीव्हीवर सांगितलं होतं मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रास्त आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही सामान्य समाजाची भावना आहे. परंतु मराठा समाजाची फसवणूक मराठा नेत्यांनीच केली, दुसऱ्यांनी केली नाही, हे मी स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि ते उघड जे सांगितलं त्याचा प्रत्यय नंतर समाजाने घेतला. उच्च न्यायालयाने जरी टिकवलं असलं तरी सर्वोच्च न्यायालयाने ते आरक्षण रद्द केलं. आणि म्हणून या मधल्या काळामध्ये जी मराठा समाजाची तरुणाई, कोण नोकरीला गेला असेल, कोणी शिक्षणाला गेला असेल, त्यांच्या पिढ्या बर्बाद झाल्या. आणि अशाच पद्धतीची फसवणूक ही पुन्हा एकदा कालच्या 2 सप्टेंबरच्या GRने होते हे माझ्या लक्षात आलं. म्हणून कोण मोठे नेते मराठा समाजात चळवळीत काम करणारे आहेत किंवा ओबीसी चळवळीमधले आहेत, मी ओबीसी चळवळीतला आहे, म्हणून माझा मराठा भाऊ सुद्धा फसला जाऊ नये यासाठी म्हणून महाराष्ट्र सरकारने 2 सप्टेंबर 2025 ला जो चुकीचा शासन निर्णय काढलाय तो मराठा समाजाची फसवणूक करणारा आहे आणि महाराष्ट्रातल्या ओबीसीवर अन्याय करणारा आहे. तर तिसरीकडे मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये वाद लावून देणार आहे. म्हणून अशा प्रकारचा हा GR रद्द झाला पाहिजे. म्हणून मी 2 सप्टेंबर 2025 चा शासन निर्णय रद्द करा अशी भूमिका घेऊन महाराष्ट्र सरकारच्या विरोधात याचिका दाखल केली, मराठ्यांच्या विरोधात याचिका नाही. आणि मग काही लोकांना न समजता आंधळी भूमिका घेणारे जे अंधभक्त जे आहेत त्यांच्याकडून अशा काही घटना होत असतील, परंतु अभ्यासक मंडळी जी आहे मराठा समाजातली ती नक्की हे मान्य करतायत की हा GR चुकीचा आहे, हा GR काढून समाजाची आमच्या फसवणूक झाली, हे मान्य करतायत. आणि मी तुम्हाला दप्तर विचारलं, मुंबई उच्च न्यायालयातून मी सकाळीच डायरेक्ट आलो, दप्तर माझ्या गाडीत होतं, तुम्ही उल्लेख केला म्हणून मी माझ्याकडचं दप्तर काढलंय. हे सगळं दप्तर माझ्याकडे आहे आणि हे सगळं ओबीसीच्या आरक्षणावरच आहे. याहीपेक्षा आणखी काही फायली माझ्याकडे घरी आहेत. आणि कोणीही, मी कायद्याचा आणि विचाराचा आधार घेऊन काम करणारा चळवळीतला कार्यकर्ता आहे. आणि कोणी कितीही बोललं
मनोहर धोंडेला कोणी शिव्या दिल्यानं मी काही लहान होणार नाही आणि त्यांनी काही मोठं म्हणल्याने मी मोठं होणार नाही. मला माहिती मी काय आहे. आतापर्यंत मी कुठल्याही प्रकरणात जात नाही आणि गेल्याच्या नंतर मुळी सगळं उपटिल्याशिवाय राहत नाही. ओबीसी सह इतर समाजातील नागरिक पण तुम्हाला मानणारा मोठा वर्ग आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर स्थानिक पातळीवर तुम्हाला विरोध होतोय, हे राजकारणाचा एक भाग आहे का सर्वसामान्य मराठी विरोध करतो? सर्वसामान्य मराठा समाज मला विरोध करत नाही. या ठिकाणचे जे राज्यकर्ते ज्यांनी वर्षानुवर्ष ते काही मराठ्याच्या मतावर निवडून आले नाहीत. ओबीसीने मतं दिले, मराठ्यांनी दिले, दलितांनी दिले, सगळ्यांनीच मतदान केलं ना. आणि म्हणून ज्यांनी निवडणुका आल्या की मराठ्यांचा वापर केला, वर्षानुवर्ष आमदार म्हणून सत्ता भोगली, अशा लोकांना आता फक्त मनोहर धोंडेला मराठ्यांच्या विरोधात उतरवायचं आणि रोष निर्माण करायचा, यासाठी पडद्यामागून सूत्र हलवत आहेत. माझ्या शाळेतला प्रकार झाला असला तरी हे करणारी पडद्यामागची सूत्रधार ही या ठिकाणची प्रस्थापित राज्यकर्ते आहेत. त्यामुळं त्यांचा डाव साधायचा बघतात, यातून समाज भरटला जातो. आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मनोहर धोंडेची भूमिका आहे. पण ब्रह्मदेव जरी खाली उतरले तरीही मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळू शकत नाही, ही मनोहर धोंडेची कालही भूमिका होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यात काही दुमत असण्याच कारण नाही की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मनोहर धोंडेची भूमिका आहे. पण ब्रह्मदेव जरी खाली उतरले तरीही मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळू शकत नाही, ही मनोहर धोंडेची कालही भूमिका होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. त्यात काही दुमत असण्याच कारण नाही. याचिका तर दाखल केलेली आहे, पुढची भूमिका काय असणार? नाही, माझी भूमिका आज नवीन नाहीये. मी सांगितलं 2005 पासून माझी भूमिका आहे, परंतु हे समजून घ्यायला कोणी तयार नाही. माझा खरं तर ओबीसी बांधव किंवा मराठा बांधव यांनी खरं तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे, विचार केला पाहिजे आणि मनोहर धोंडेचं काय चुकलं हे मला सांगितलं पाहिजे. मी नक्की ओबीसीच्या संरक्षणार्थ आहे, प्रश्नच नाही, कारण मी स्वतः ओबीसी आहे. प्रत्येकाला स्वतःच्या जातीचा अभिमान आहे, असलाच पाहिजे. एक मराठा लाख मराठा त्यांनी म्हणल्यानंतर आम्हाला वाईट वाटलं नाही. किंवा मनोहर धोंडेंनी वीरशैव लिंगायताच्या 25 जातींना आरक्षण मिळवून दिलं. त्याच्यानंतर राजेंद्र कोंढरे, भोसले आणि कवठेकर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज 4 वर्षापूर्वी 3 याचिका दाखल केल्या होत्या आणि त्या याचिका आजही उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. त्याच्यात त्यांनी लिंगायतांना जे आरक्षण मिळवून दिलंय ते कसं चुकीचं आहे हे त्यांनी त्या याचिकेत मांडलं होतं आणि ओबीसीचं आरक्षण रद्द करा अशी त्यांची मागणी होती. आजही उच्च न्यायालयात त्या याचिका प्रलंबित आहेत. मी त्यांच्या विरोधात आग पाकड नाही केली, बुडाखाली आग लागल्यासारखी. मी कायद्याचा आधार घेतला, त्यांनी कायद्याचा आधार घेतला, मीही कायद्याचा आधार घेतला आणि मी स्वतः होऊन इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन केला. मध्यस्थाचा अर्ज मी उच्च न्यायालयात जाऊन केला आणि मनोहर धोंडेंनी शिवा संघटनेच्या माध्यमातून 25 जातींना जे ओबीसी आरक्षण मिळवून दिलंय ते कसं कायद्याच्या चौकटीतलं आहे हे मी उच्च न्यायालय मुंबई हायकोर्टात मांडलं आणि म्हणून ते आरक्षण टिकलं ना. तसं मनोहर धोंडेंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. जर माझं चूक असेल तर तुम्ही कोर्टामध्ये या, तुमची बाजू भक्कमपणे मांडा ना. सरकार तुमच्या बाजूने आहे ना. सरकार तर गुडघे टेकून तुमच्या पुढे नतमस्तक व्हायला लागले. इथं तुम्ही गावात कशाला भानगडी करता? तिथं उच्च न्यायालयामध्ये या, तुमची बाजू कायदेशीर मांडा. न्यायदेवता आहे. जो निर्णय उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय देईल तो तुम्हाला आणि मला मान्य असला पाहिजे. त्याच्या अगोदर असे निर्णय दिलेले मराठा आणि ओबीसी एक नाहीत आणि मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देता येणार नाही हे मी कायदेशीर अनेक प्रकरण आपल्याला सांगू शकेल. मराठा आरक्षणासंदर्भात इतर नेते पण बोलतात, पण टार्गेट फक्त मनोहर धोंडेंनाच करतात असं वाटतंय का तुम्हाला? सॉफ्ट कॉर्नर आहे असं त्यांना वाटत असेल, अज्ञानात आनंद घेणारी काही मंडळी असतील. मी नक्की कायद्याचा अभ्यासक म्हणून किंवा ओबीसी आरक्षणाचा किंवा आरक्षणाचा अभ्यासक म्हणून हे जरी मांडत असलो तर मी कायद्यानं चालणारा माणूस आहे. याचा अर्थ मी कायद्यानं चालताना जर कोणी अंगावर येत असेल आणि मी गप्प बसेल अशा भ्रमातही कोणी राहण्याची आवश्यकता नाही. कारण मी काही संत नाही, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. त्यामुळे कोणी अंगावर आलं तर सिंगावर घ्यायला सुद्धा मी मागे पुढे पाहत नाही. म्हणूनच पहिली याचिका दाखल करायची महाराष्ट्रात
मनोहर धोंडेंनी हिंमत दाखवली. जो उल्लेख केला तो सांगायला हरकत नाही की मनोहर धोंडेला टार्गेट केलं चाललंय वगैरे. हे खरं आहे, मनोहर धोंडेला टार्गेट करणारे हे अज्ञानी आहेत. परंतु मराठा समाजातले आरक्षणाच्या चळवळीचे जे अभ्यासक आहेत, जे वर्षानुवर्ष मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जीवाचं रान करतायत, असे अनेक जाणकार मंडळी, अभ्यासक मंडळी ही मनोहर धोंडेच्या विरोधात बोलत नाही. मी उदाहरणं देईल. मी उल्लेख केला, संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं एक रचनात्मक काम करणारी संघटना आहे. आणि या संभाजी ब्रिगेड या संघटनेचे प्रदेशाचे अध्यक्ष माझे मित्र प्रवीण भाऊ गायकवाड यांची आपण टीव्हीवर मुलाखत बघितली असेल ना, बाईट बघितला असेल. त्यांनी सांगितलं ना कशी फसवेगिरी होते आहे. मग त्यांच्यावर काय बोलायची हिंमत कोणी करत नाही. मी किती नावं सांगू आपल्याला. यामध्ये मी आता जसं प्रदेशाध्यक्ष प्रवीण भाऊ गायकवाडांचा उल्लेख केला, तसा दुसरा उल्लेख करेल मी. राजेंद्र कोंढरे किंवा बाळासाहेब सराटे हे 30 वर्ष मराठा आरक्षणासाठी चळवळ चालवत आहेत, न्यायालयीन लढाई लढतायत, अभ्यासक म्हणून काम करतायत. मग हे बाळासाहेब सराटे किंवा राजेंद्र कोंढरे किंवा प्रवीण गायकवाड किंवा प्राध्यापक शिवानंद भानुसे किंवा आता ऍडव्होकेट योगेश केदार, जे आमच्या जरांगे पाटलांचे कोर कमिटीतले कायदेशीर सल्लागार होते ना, ते काय म्हणालेत. किंवा अजय बारस्कर महाराज, किती उदाहरणं देऊ मी आपल्याला. ही सगळी मराठा समाजातले अभ्यासक आहेत. आणि हे सगळीच्या सगळे मराठा समाजातले अभ्यासक असणारी मंडळी किंवा आमचे मित्र दुसरे जालन्याचे संजय लाखे पाटील, आम्ही विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी चळवळीमध्ये सोबत आहोत. यांनी तर काल पत्रकार परिषद घेतली की महाराष्ट्रातल्या 150 मराठा अभ्यासकांची एकत्र परिषद घेऊन त्या 2 सप्टेंबर 2025चा जो शासन निर्णय आहे तो मराठा समाजाची फसवणूक करणारा आहे, त्याच्या विरोधामध्ये आपल्याला भूमिका घ्यावी लागेल आणि पुढची दिशा ठरवावी लागेल, हे संजय लाखे पाटील काल बोललेत. असे कितीतरी मी उदाहरणं देईल. मग बोला ना संजय लाखे पाटला, बोला. अस्सल मराठा आहे ना तुम्ही. धोंडेवर काय बोलता, बोला. अजय बारस्कर महाराजांवर बोला, ऍडव्होकेट तुमच्या योगेश केदारवर किंवा संजय लाखे पाटलावर, प्रवीण गायकवाडवर, प्राध्यापक शिवानंद भानुसेवर. मी लिस्ट देईल मोठी. त्यांच्यावर बोलायची हिंमत का नाही तुमची. मनोहर धोंडे ओबीसी म्हणून बोलता, टार्गेट करता. म्हणून मी आपल्याला सांगितलं, टार्गेट करण्याच्या भानगडीत कोणी जाऊ नये. मी काही संत नाही आणि ओबीसीला सुद्धा काही बेल्या माईचं दूध पिलेलं नाही. ओबीसी बांधवांना काय तुमचं आव्हान असणार आहे का, पुढे जाऊन आंदोलन काही असं काय असणार आहे का मोर्चा. बघा, मी उल्लेख केला, मी रचनात्मक काम कोणालाही मी विचारलं नाही, कोणाचा रुपया घेतला नाही. मनोहर धोंडेंनी स्वतःच्या खर्चाने, वकिलाच्या फीस खर्चासहित ही मुंबई उच्च न्यायालयातली याचिका, जनहित याचिका मी दाखल केली. दाखल करेपर्यंत कोणालाही सांगितलं नाही. आणि दाखल झाल्याच्या नंतर मी राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषद यांच्या माध्यमातून 7 ऑक्टोबर 2025ला मुंबईच्या आझाद मैदानावर आम्ही 1 दिवसाचं लाक्षणिक धरणे आंदोलन करायचा निर्णय घेतलाय. ते निवेदन मी 11 तारखेला दिलेत. आज जरी तुमच्या पुढे सांगत असलो तर सगळे माझ्याकडे डिस्ट्रिब्यूट आहेत, मंत्री, मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांचे. मी 11 सप्टेंबर 2025ला हे निवेदन दिलंय. माझं निवेदन सोशल मीडियावर आलंय. हिंमत असेल त्याला चॅलेंज करा. माझं सगळ्यांना चॅलेंज आहे. याच्यातला एकही शब्द माझा चुकीचा दाखवायचा, जरांगे पाटला सहित एकही शब्द मनोहर धोंडेच्या निवेदनातला चूक दाखवायचा आणि हे चूक आहे त्यांनी सिद्ध करून द्यायचं. मनोहर धोंडे त्यांच्या घरी पाणी भरायला तयार आहे. आणि फुकटच जर समजा मनोहर धोंडेला दोष देणार असाल, तुम्ही चूक ठरवू शकला नाही चॅलेंज स्वीकारून, तर मनोहर धोंडे कोणी चिल्लर असू द्या, त्याच्या घरी तुम्हाला पाणी भरावं लागेल.